रूप पाहता लोचनी, 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 सुख झाले ओ साजनी, हा विठ्ठल बरवा, हा विठ्ठल बरवा, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल
घडो त्यांचा समागम समागम घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी पोटी दृढावे अनुतापासी गुणी चढे अनुतापासी गुणी चढे वैराग्य वाढे चढोवढी वैराग्य वाढे चढोवढी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी चढोवढी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी ब्राह्मणे वाढे भाव ब्राह्मणे वाढे भाव स्वानुभव निजांगे स्वानुभव निजांगे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी Bye.
घडो त्यांचा संग घडो
समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे अनुतापासी दुणीव चढे अनुतापासी दुणीव चढे वैराग्य वाढे चढोवडी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे निळा म्हणे वाढे भाव निळा म्हणे वाढे भाव संचरे स्वानुभव निजांगे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे विठोबार प्रस्तुत हा सेवेसाठी घेतलेला अभंग श्रेष्ठ गुरुभक्त निळोबा महाराजांचा असून या अभंगामध्ये गुरुभक्त निळोबा महाराजांनी संत संगतीचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे. यथामती आणि यथाकाल या अभंगाचं चिंतन करण्याच्या पूर्वी आजच्या या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त जाणून घेऊ आणि मग दिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू. हा जो नाममहोत्सव या ठिकाणी सुरू आहे, आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण पूर्णानंद महाराज त्यांचे पितृचरण त्यांनी हा नाममहोत्सव या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि पूर्णानंद महाराजांच्या विनंतीवरून या ठिकाणी मी या सेवेला प्रवृत्त झालेलो आहे. आपल्या वारकरी संप्रदायातल्या संत परंपरेचा जर आपण विचार केला तर संत परंपरेचा विचार बहिणाबाईंनी एका अभंगामध्ये सांगितला आहे. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय आणि शेवटी सांगतात तुका झाला से कळस भजन करा सावकाश
म्हणून वारकरी संप्रदायाचा जर विचार करायला गेलो तर माऊली ज्ञानोबारायांपासून ते तुकोबारायांपर्यंत आपली वारकरी संतांची ही परंपरा आहे. किंबहुना आपल्या वारकरी संप्रदायाचा महामंत्र काय? आपण जेव्हा आळंदीहून पंढरीला जातो तर आळंदीहून पंढरीला जाताना कोणत्या नाममंत्राचा आपण उद्घोष करतो? ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम हा आपल्या वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे. म्हणून वारकरी संप्रदायाची जी संत परंपरा आहे ती माऊली ज्ञानोबारायांपासून तुकोबारायांपर्यंत आहे. पण तसा याचा अर्थ नाही आहे. माऊली ज्ञानोबारायांच्या पूर्वी वारकरी संप्रदाय नव्हता का? जगद्गुरु तुकोबारायांनंतर संत परंपरा ही झाली नाही का? तर माऊली ज्ञानोबारायांच्या पूर्वीही वारकरी संप्रदाय आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या नंतरही संत परंपरा आहे. मग ज्ञानोबा तुकाराम या महामंत्राचा अन्वय काय, अर्थ काय? तर ज्ञानोबा तुकाराम या पदाचा विचार करत असताना तीर्थरूप गुरुवर्य महाराज सांगतात की ज्ञानोबा तुकाराम हा मध्यम पदलोपी समास आहे. म्हणजे माऊली ज्ञानोबारायांच्या पूर्वीही झालेले संत, माऊली ज्ञानोबारायांच्या नंतरही झालेले संत, तुकोबारायांच्या नंतरही झालेले संत, सर्व संतांचा या महामंत्रामध्ये समावेश आहे. थोडक्यात आपल्या वारकरी संप्रदायातील संतांची परंपरा सांगायची झाली तर नी पासून नी पर्यंत ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. पहिला नी म्हणजे श्रीमंत निवृत्तीनाथ आणि दुसरा नी म्हणजे संत निळोबाराय. तर संत निळोबारायांचा हा सेवेसाठी घेतलेला हा अभंग आहे. संत निळोबारायांच्या विषयी बराच इतिहास सांगण्यासारखा आहे, त्यांचं चरित्र सांगण्यासारखं आहे. पण थोडक्यामध्ये त्यांच्या चरित्रामधला महत्त्वाचा भाग सांगून आपण अभंगाच्या चिंतनाकडे वळू. संत निळोबारायांची जी ओळख आहे ती संत निळोबारायांची ओळख श्रेष्ठ गुरुभक्त म्हणून आपल्या वारकरी संप्रदायात आहे. वारकरी संप्रदायामध्ये जेवढी ईश्वर भक्ती महत्वाची आहे तेवढीच गुरुभक्ती ही सुद्धा महत्वाची आहे. यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरु तस्यैते कथिताय ह्यर्थः प्रकाशन्ते महात्मनः. म्हणून जशी देवावरती भक्ती आहे तशीच जर गुरुभक्ती असेल तरच ज्ञान होतं. नुसत्या देवभक्तीने ज्ञान होत नाही. किंबहुना आपण जर विचार केला तर देवभक्तीपेक्षा गुरुभक्ती ही श्रेष्ठही आहे आणि अवघडही आहे. का? तर आपण जेव्हा देवाची पूजा करतो तर देवाची पूजा करत असताना बरेच नियम आहेत. त्याच्यामध्ये एक आपण म्हणतो की उष्णोदकम समर्पयामी, देवाला गरम पाण्याने स्नान घाला. मग बऱ्याचदा काय होतं, पूजेला आपण जेव्हा बसतो तेव्हा पूजेला बसल्यानंतर गरम पाणी घ्यायचं आपण विसरून जातो. मग जेव्हा गुरुजी सांगतात की उष्णोदकम समर्पयामी तेव्हा काय करतात, पळीमध्ये पाणी घेतात आणि पळी म्हणजे वाढायची नाही बरं का, आपण देवाच्या पूजेतली जी छोटी पळी ती पळी, त्या पळीमध्ये पाणी घेतात आणि ते पाणी निरांजनावरती धरतात ती पळी आणि निरांजनावरती धरून गरम पाणी झालं अशी समजूत करून ती देवाला समर्पण करतात. खरंच ते पाणी गरम होतं का? हो नाही. पण देव कुरकुर करतो का की तुम्ही मला गरम पाणी देतो म्हणाला आणि गरम पाणी टाकला अशी काही देव कुरकुर होतो का? नाही करत. पण गुरूंची सेवा करताना मात्र थोडी जरी न्यूनाधिकता झाली तरी ती गुरूंना चालत नाही. म्हणून देवभक्तीपेक्षा गुरुभक्ती ही अवघड आहे आणि देवभक्तीपेक्षा गुरुभक्ती ही श्रेष्ठ सुद्धा आहे. त्याचं कारण असं आहे की देवभक्तीचं फळ हे पापपुण्यात्मक आहे.
आणि पाप पुण्यात्मक फळ हे दृष्ट नाही आहे, पण गुरुभक्तीचं जे फळ ते दृष्ट आहे. ज्ञान होणं हे गुरुभक्तीचं फळ आहे. म्हणून ज्ञान होणं जे गुरुभक्तीचं फळ ते दृष्ट आहे आणि ईश्वर भक्तीचं पाप पुण्याधिक फळ हे कसं आहे, अदृष्ट आहे. म्हणून गुरुभक्ती ही श्रेष्ठही आहे आणि अवघडही आहे. यामध्ये निळोबारायांचा जर विचार करायला लागला तर निळोबाराय हे कालौघामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या नंतर अवतरित झाले आणि ते गुरुभक्त अत्यंत श्रेष्ठ प्रकारचे गुरुभक्त. पण इत्या कालौघामध्ये निळोबारायांना वैकुंठ गमनानंतर त्यांची भक्ती जेव्हा निळोबाराय करायला लागले तेव्हा साक्षात जगद्गुरु तुकोबारायांची आणि निळोबारायांची भेट झाली नाही. मग निळोबारायांतर तुकोबारायांनाच गुरु करायचं होतं, तुकोबारायांचीच भेट घ्यायची होती. म्हणून निळोबाराय उपासनेकरता तपश्चर्येकरता बसलेले आणि त्या निळोबारायांची एवढी दृढ तपश्चर्या, निळोबारायांचा एवढा दृढ निश्चय बघून साक्षात विठ्ठलेशाला कळवळा आलेला आहे. आणि विठ्ठलेशाला जेव्हा निळोबारायांच्या भक्तीविषयी, निळोबारायांच्या तपश्चर्येला बघून जेव्हा विठ्ठलेशाला निळोबारायांच्या विषयी कळवळा आला तेव्हा साक्षात विठ्ठलेश निळोबारायांच्या समोर अवतरित झालेले आहेत. आणि निळोबारायांच्या समोर अवतरित झाल्यानंतर विठ्ठलेश निळोबारायांना विचारतात की बाबा तुला काय पाहिजे. त्यावेळेला निळोबाराय अत्यंत सुंदर उत्तर देतात. निळा म्हणे आम्ही नोळखूची देवा, जगद्गुरु तुकोबारायांची भेट व्हावी यासाठी जेव्हा तपश्चर्या करतात तेव्हा तपश्चर्या करत असताना साक्षात विठ्ठलेश त्या ठिकाणी समोर येतो. आणि विठ्ठलेश ज्या वेळेला निळोबारायांच्या समोर येतात तेव्हा निळोबाराय श्री विठ्ठलेशाला सांगतात, निळा म्हणे आम्ही नोळखूची देवा. तुम्ही कोण? आम्ही तपश्चर्या कोणाची करतोय? जगद्गुरु तुकोबाराय भेटावे म्हणून त्यांची तपश्चर्या करतोय, त्यांची उपासना करतोय. मी बोलावलंय कोणाला? जगद्गुरु तुकोबारायांना. तुम्ही तुकोबाराय आहात का? नाही, आम्ही तुम्हाला ओळखतच नाही. आम्ही जगद्गुरु तुकोबारायांचा धावा करतो आहोत.
कोणी प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. निळोबाराय भगवंताला स्पष्ट विचारतायत, बाबा तुला मी बोलवलं होतं का? नाही, मग आलास कशाला? म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना बोलवलं असताना सुद्धा तू आलास, मी तुला ओळखत नाही असं निळोबाराय सांगतात. इतकं स्पष्टपणे सांगतात. मग याच्यामध्ये निळोबारायांना भगवंताचा अपमान करायचा आहे का? अजिबात नाही. कारण की गुरुभक्ती ही कशा करताय? तर गुरुभक्ती ही देवाला प्राप्त करून घेण्याकरता आहे. मग ज्या गुरूंच्या माध्यमातून देवाला प्राप्त करून घ्यायचं आहे, तो देवच जर साक्षात आला तर देवाला नाकारण्याचं काही कारण आहे का? तर गणिताने काही कारण नाही. पण व्यवहारतः मात्र मी तुला ओळखत नाही, तुला बोलवलंय का, तू आला कशाला, असा त्यातला भाव अजिबात नाही आहे. त्याच्याकरता आपल्याला एक उदाहरण सांगतो, त्याचा श्लेष काय ते सांगतो. निळा म्हणे आम्ही तुकया वाचोनी नोळखूची देवा. आम्ही देवाला ओळखणार नाही. कसं? तुकया वाचून देवाला ओळखणार नाही. उदाहरण आपल्याला सांगतो, दृष्टांत सांगतो. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये वीज तयार होते. कुठे तयार होते? तर तुमच्या राधानगरीला होत असेल धरणात थोड्या प्रमाणात, किंवा कोयनेला वीज तयार होते. मग कोयनेला जी निर्माण होणारी वीज आहे, कोयनेच्या पायथ्याला बरीच गाव आहेत. मग कोयनेच्या ठिकाणी त्या विद्युतगृहामध्ये निर्माण होणारी वीज डायरेक्ट त्या घरामध्ये येऊ शकते का? नाही. त्याला पहिल्यांदा मेन लाईनला द्यायला लागतं. मेन लाईनला देऊन सगळ्या त्या ग्रीडमध्ये फिरवावं लागतं. त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये यावं लागतं, मग आपल्या घरामध्ये येते. म्हणजे कोयना नगरमध्ये निर्माण झालेली वीज कोयना नगरमधल्याच घरामध्ये थेट येऊ शकत नाही. त्याला त्या माध्यमातून यावं लागतं. त्याचप्रमाणे हे भगवंता, तुला जर ओळखायचं असेल तर मी तुला थेट ओळखू शकणार नाही. तू ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांच्या माध्यमातनं तू माझ्याकडे येशील तेव्हाच तू मला उपयुक्त आहे. म्हणून तुकया वाचोनी ओळखूची देवा. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांची प्रार्थना करणारे, जगद्गुरु तुकोबारायान वाचून भगवंताला न ओळखणारे असे श्रेष्ठ गुरुभक्त निळोबाराय. आणि अशा निळोबारायांचा हा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. मानवी जीवनाचा जर आपण विचार करायला लागलो तर मानवी जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर सत्संगती ही अत्यंत महत्त्वाची आहे. व्यावहारिक जीवन असो किंवा पारमार्थिक जीवन असतो, दोन्ही जीवनामध्ये सत्संगती ही अत्यंत महत्त्वाची आहे. माणूस घडतो कशावरून? संगतीवरून माणूस घडत असतो. आता जेव्हा आपण मुलांना शाळेमध्ये घालतो तेव्हा आपण सगळे पालक असाल, आपल्यालाही मुलं असतील. मग आपण ज्या वेळेला मुलांना शाळेमध्ये घालतो तेव्हा कोणत्या शाळेमध्ये घालतो? जिथे चांगले शिक्षक आहेत का वाईट शिक्षक आहेत? चांगले शिक्षक आहेत. चांगले शिक्षक असलेल्या शाळेमध्ये मुलांना जर घातलं तर मुलं चांगलीच घडतात का नाही घडत? तसं काही सांगता येत नाही. मुलं शाळेमध्ये गेल्यानंतर गुरुजींकडनं शिकायच्याऐवजी आपल्या जे सहाध्यायी जे असतात, आपल्याबरोबरची जी मित्रमंडळी असतात त्यांच्याकडून जास्त शिकतात. म्हणून मुलाला शाळेत घालताना त्या शाळेमधली मुलं कशी आहेत हे पहिल्यांदा बघितलं पाहिजे. गुरुजीत कसे हे बघण्यापेक्षा काय बघितलं पाहिजे? त्या शाळेमधले सहाध्यायी मुलं कशी आहेत हे बघितलं पाहिजे. व्यवहारामध्ये घडलेल्या आणि बिघडलेल्या दोन्ही लोकांचा जर पण विचार केला तर चांगली संगती घडल्या लागल्यामुळे चांगली घडलेली आहेत आणि वाईट संगतीमुळे बिघडली आहेत असं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे परमार्थातही मानवी जे जीवन घडतं ते कशामुळे घडतं? सत्संगतीमुळे घडतं. ब्रह्मलीन दादांनी विचारसागराच्या सुरुवातीला परमार्थाच्या सुरुवात कशाने होते तर परमार्थाचं पहिलं साधन काय आहे? विवेक. आणि विवेक कशाने निर्माण होतो? सत्संगतीने. आत्मा अविनाशी आहे. म्हणजे आत्म्याचं जर अविनाशित्व समजायचं असेल, आपल्या अंतःकरणामध्ये नित्यानित्य वस्तू विवेक उत्पन्न व्हावा असं वाटत असेल तर परमार्थाची सुरुवात सुद्धा कशातून आहे? सत्संगतीमध्ये आहे. म्हणून व्यवहारही असो अथवा परमार्थही असो, दोन्ही क्षेत्रामध्ये सत्संगती ही अत्यंत महत्त्वाची आहे. पण त्यातला महत्त्वाची अडचण आहे की आपला मित्र कोण असावा, आपली संगती आपण कोणाबरोबर करावं हे आपल्या हातामध्ये नाही. म्हणून आपण ज्या गोष्टीची प्रार्थना करतो ती गोष्ट कधी करतो? जी गोष्ट आपल्या हातामध्ये नाही.
म्हणून सत्संगती घडणं हे आपल्या हातामध्ये नसल्यामुळे निळोबाराय पहिल्या चरणामध्ये सत्संगती घडावी अशी प्रार्थना. समागम कोणाचा? ज्यांचे प्रेम विठ्ठली. मला त्यांचा समागम घडावा. कोणाचा समागम घडावा? ज्यांचं संतान भगवंतावर प्रेम आहे त्यांचा माझ्याशी समागम घडावा. 2-3 गोष्टी या ठिकाणी चिंतनीय आहेत. पहिल्यांदा निळोबाराय भगवंताकडे प्रार्थना का करतात? आपण एखादी गोष्ट कधी कोणाकडे मागतो? समजा आता ते सगळी परिस्थिती बदलली आहे. समजा आपण पैसे मागतो किंवा कर्ज काढतो. कर्ज काढतो म्हणजे काय? बँकेकडे आपण पैशाची मागणी करतो. केव्हा करतो? आपल्याकडे जर पैसे नसतील तर. म्हणजे जी गोष्ट आपल्याकडे नसते, जी गोष्ट आपल्या स्वतःच्या अधीन नसते, त्या गोष्टीची आपण मागणी करतो. या संत समागमाची भगवंताकडे निळोबाराय मागणी का करतात? तर संत समागम होणं हे निळोबारायांच्या हातामध्ये नाही आहे. संतांची भेट होणं हे आपल्या अधीन नाही आहे. म्हणून निळोबाराय भगवंताकडे त्याची मागणी करतात. कशाची मागणी करतायत? समागम. समागम हा शब्द अत्यंत चिंतनीय आहे. तर समागम हा जो शब्द आहे
हा शृंगार रसामध्ये सुद्धा वापरला जातो आणि समागम हा भक्ती रसामध्ये सुद्धा वापरला जातो. थोडासा जास्त आपल्याला खोलामध्ये जायचं नाही. जर जास्त खोलात गेलं तर ही आसनाची मर्यादा आहे आणि आसनाची मर्यादा असल्यामुळे ती मर्यादा न ओलांडता जेवढा विस्तार करणं शक्य तेवढाच मी विस्तार करतो. तर समागमामध्ये वासनेचं प्राधान्य आहे आणि भक्तीमध्ये जो समागम आहे त्या भक्तीच्या समागमामध्ये प्रेमाचं प्राधान्य असं. तर समागमामध्ये महत्त्वाची गोष्ट काय, तर समागमामध्ये दोघांचीही इच्छा असली पाहिजे. समागम हा कधीही एकतर्फी नसतो. समागम कसा असतो, दुतर्फी असतो. म्हणून समागमामध्ये संतांचीही इच्छा असणं आवश्यक आहे आणि जीवाचीही इच्छा म्हणजे सामान्य जीवाची इच्छाही असणं आवश्यक आहे. म्हणून समागम हा कसा दुतर्फी आहे. समागम हा आपल्या हातामध्ये नाही आहे. म्हणून समागम आपल्या हातामध्ये नसल्यामुळेच जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी अनेक ठिकाणी प्रार्थना केली आहे. न लगे मुक्ती धन संपदा, मुक्ती धन संपदा, हेची दान देगा देवा, देवाकडे प्रार्थना करतात. काय, संत संग देई सदा, म्हणजे संतांची संगती होणं हे आपल्या हातामध्ये नसल्यामुळे तुकोबाऱ्यांनी सुद्धा भगवंताकडे प्रार्थना केली. किंवा दुसऱ्या ठिकाणी सांगतात, ऐसियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना दयाची, म्हणजे संत संगती ही आपल्या हातामध्ये नसल्यामुळे भगवंताकडे प्रार्थना केली. आता समागमाविषयी थोडासा विचार करू. मौलींचं पसायदान आपल्याला सगळ्यांना ज्ञात असेल. मौलींचं जे पसायदान आहे ती विश्व प्रार्थना आहे. काही निमित्तानं या 2-4 दिवसामध्ये 8-15 दिवसापूर्वी पसायदान तर आपण रोज म्हणतोच, पसायदानाचा अर्थही सांगतो, पसायदानावरती प्रवचनही आपण करतो, पण एवढ्या सूक्ष्म रीतीने त्या पसायदानाकडे बघितलं जात नाही. निमित्त काय झालं ते सांगतो. आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे, कारण की 550-550 वर्षांनी श्री रामचंद्र प्रभू आपल्या मंदिरामध्ये प्रतिष्ठित होत आहेत उद्याच्या दिवशी. त्याची ही पूर्वसंध्या आहे. आपलं भाग्य असं की आपल्या आता रामकथा महाराज सांगतातच आहेत, रामाची कथा ही अत्यंत महत्त्वाची आहे. हरि अनंता हरिकथा अनंता अशी ती रामकथा आहे. आणि श्री रामचंद्र प्रभू आपल्या मंदिरामध्ये प्रतिष्ठित होत आहेत, त्याची ही पूर्वसंध्या आहे. त्या निमित्तानं आपल्या वारकरी संप्रदायातली बरीच मंडळी अयोध्येमध्ये गेलेली आहे आणि आपली जी आराध्य देवता आहे त्या आराध्य देवतेचं दर्शन करत असताना कधीही रिक्त हस्ताने जाऊ नये. तिला काहीतरी दिलं पाहिजे. आपल्याकडे रामाला देण्यासारखं काही आहे का? एक पद आहे, राम आम्हाला देतो आम्ही काय कुणाचे खातो. राम आपल्याला देणार आहे, आपण रामाला काय द्यायचं? पण काहीतरी दिलं पाहिजे. रिक्त हस्ताने आपल्या सद्गुरूंकडे भगवंताकडे जाऊ नये.
म्हणून सगळ्या महाराज मंडळींनी पंढरपुरामधल्या असं ठरवलं की माऊलींचं जे पसायदान आहे ते पसायदान श्रीरामचंद्र प्रभूंच्या चरणी समर्पित करावं, असं सगळ्या वास्कर महाराज आहेत, देहूकर महाराज या सगळ्या मंडळींनी ठरवलं की पसायदान त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी समर्पित करावं. मग पसायदान जर तिथे समर्पित केलं तर पसायदान वाचल्यानंतर आपल्या मराठी माणसाला त्या पसायदानाचा अर्थ कळत नाही. तिथे जगभरातून लोक येणार, मग जगभरातून लोक आल्यानंतर त्यांना त्या पसायदानाचा अर्थ काय कळावा. वाचण्यामध्ये पुण्यही आहेच, पण वाचण्याच्या पुढे अर्थचिंतन आणि अर्थरूपता हेही महत्त्वाचं आहे. मग ते आमचे गुरुबंधू वीर महाराज आहेत आणि सगळ्या महाराज मंडळी ठरवलं की असं भाषांतर करायचं. मग कोणी करायचं तर त्यांना माझं नाव त्यांच्यासमोर आलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पसायदानाचं हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये आणि संस्कृतमध्ये भाषांतर करून द्या. मग तिन्ही भाषा म्हणजे परमभाग्य, माझं सौभाग्य आपल्या परंपरेचं की आपल्या या परंपरेला त्या रामचंद्राच्या चरणी सेवा रुजू करण्याची, आणि कोणची सेवा, वाङ्मयीन सेवा, जी अभंग सेवा आहे, जी अखंड सेवा आहे, ती सेवा समर्पित करण्याचं भाग्य लाभलं. आणि ती सेवा समर्पित करत असताना ज्या वेळेला अर्थचिंतन करायची वेळ आली तेव्हा माऊली ज्ञानोबाऱ्यांचा बारकावा बघा. पसायदानामध्ये सुद्धा संत समागमाचा विचार आलाय. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, पुढे काय, अनवरत भूमंडळी भेट तू या भूता. इतका बारकावा आहे त्याच्यामध्ये. काय सांगायचं की या भूमंडळीवरती ईश्वर निष्ठांची मांदियाळी अवतरित होऊन ती या सामान्य जनांना भेटू दे. याचा अर्थ काय की संत हे समाज सन्मुख झाले पाहिजे. म्हणजे संतांची समाज सन्मुखता ही सुद्धा माऊली ज्ञानोबाऱ्यांनी मागितलेली आहे. आता जगात काय संत कमी आहेत का? खूप संत आहेत. त्यांना संत नाही म्हणता येणार, कारण की संतांच्या लक्षणामध्ये जे कृपाळुत्व सांगितले ते त्यांच्या ठिकाणी नाही आहे. ज्ञानी महात्मे अनेक आहेत. तुम्ही जर हिमालयामध्ये गेलात तर तपश्चर्या करणारे लोक अनेक आहेत, पण हे तपश्चर्या करणारे जे महात्मे आहेत त्या महात्म्यांना जनसामान्यांच्या विषयी काही घेणं देणं नाही आहे. एक गंमत सांगतो तुम्हाला, आता निघाली गोष्ट म्हणून. आपल्या थोरल्या पादुक्यात ना पूर्णांत महाराज, तर त्या ठिकाणी एक शिल्प उभं करत आहेत. तर पहिल्यांदा त्या ठिकाणी ते चांगदेव महाराज आणि ज्ञानदेव महाराज यांच्या भेटीचं शिल्प उभे करणार होते. गुरुवर्य महाराजांकडे तो प्रस्ताव आला की असं शिल्प करायचं आहे, तर कसं असावं, काय असावं तुम्ही सांगा. तर गुरुवर्य महाराज म्हणाले की आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंवा जगाच्या दृष्टीने माऊली ज्ञानोबाऱ्यांची आणि चांगदेव महाराजांची झालेली भेट ही इतकी महत्त्वाची नाही, कारण त्या भेटीने फक्त चांगदेव महाराजांचाच उद्धार झाला आहे. पण महत्त्वाची भेट कोणती आहे? माऊली ज्ञानोबारायांची आणि नामदेवरायांची भेट महत्त्वाची आहे. कारण की माऊली ज्ञानोबारायांची आणि नामदेवरायांची भेट झाल्यामुळे जगदोद्धार झालेला आहे. म्हणून संत हे समाज सन्मुख होणं हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे समाज सुद्धा संत सन्मुख होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. माऊली ज्ञानोबाऱ्या सांगतात, वाजतसे बोंब नाईकती कानी हरिहरी न म्हणता थोर झाली हरी. माऊली ज्ञानोबाऱ्या सांगतात मी बोंब मारतोय. खरं तर माऊली ज्ञानोबाऱ्या एवढं कधी कठोर बोलत नाही. एक गंमत सांगतो, माऊली ज्ञानोबाऱ्यांचा राग जिथं संपतो तिथं तुकोबाऱ्यांचा राग चालू होतो. माऊली जास्तीत जास्त काय म्हणतात, मूर्ख म्हणतात, मूर्खाच्या पुढे नाही जात, आणि मूर्खापासून जगद्गुरु तुकोबारायांचा राग चालू होतो. पण माऊली ज्ञानोबाराय सांगतात की मी बोंब मारतोय पण कोणी हरिहरी म्हणत नाही. म्हणजे संत जरी समाज सन्मुख झाले तरी सुद्धा काही उपयोग नाही. त्याचं कारण काय, समाज संत सन्मुख झाला पाहिजे. आणि त्याच्या संबंधी माऊली ज्ञानोबाराय पसायदानामध्येच प्रार्थना करतात. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. ते सज्जन सगळ्यांना सोयरे वाटावे. सोयरा शब्दाचा अर्थ काय? आप्त. आप्त शब्दाची व्याख्या काय? आप्तस्तु यथार्थ वक्ता. ते संत सगळ्यांना आप्त व्हावेत, म्हणजे समाज सुद्धा संत सन्मुख झाला पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे संत हे समाज सन्मुख असले पाहिजेत त्याचप्रमाणे समाज सुद्धा कसा पाहिजे, संत सन्मुख पाहिजे. याचा नाव घडो त्यांचा समागम. कोणाचा समागम व्हावा? ज्यांचे प्रेम विठ्ठली, ज्यांचं त्या विठ्ठलेशावर प्रेम आहे. बराच ह्याचा विस्तार करण्यासारखा आहे, परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे आणि उर्वरित 3 चरण शिल्लक असल्यामुळे जास्त विस्तार करत नाही.
ज्यांचं विठ्ठलेशावरती प्रेम आहे, म्हणजे जे विठ्ठलेशाचे भक्त आहेत. सा तु अस्मिन परमप्रेम रूपा भक्ती, म्हणजे विठ्ठलेशावरती परमप्रीती ज्याची आहे. परम म्हणजे काय, प्रीती म्हणजे काय, बराच विस्तार सांगण्यासारखा पण विस्तार करत नाही. म्हणजे ज्याचं विठ्ठलेशावर प्रेम आहे, जे विठ्ठलेशाचे भक्त आहेत, अशा विठ्ठलेशाच्या भक्तांचा आणि माझा समागम व्हावा. म्हणजे हे विठ्ठलेशाचे भक्त माझ्या सन्मुख व्हावे आणि मी त्या भक्तांच्या सन्मुख व्हावं, असं जर घडेल तर त्याचा परिणाम काय होईल ते महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. सहज त्यांचा ऐकता समागम झाला म्हणजे संत मत सन्मुख झाले आणि मी जर संत सन्मुख झालो तर त्याचा होणारा परिणाम निळोबार आहे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. त्यांच्या सहज जरी गोष्टी माझ्या कानावर पडल्या तर माझ्या पोटामध्ये परमार्थ हा दृढ होईल. आता सहज गोष्टी म्हणजे काय त्याचा थोडासा विचार करू. जेव्हा दोन समान व्यवसायामधले लोक भेटतात तेव्हा भेटल्यानंतर त्यांच्या सहज गप्पा गोष्टी काय होतात ते बघण्यासारखं आहे. आता माता वर्गांची संख्या इथे जास्त आहे तर जेव्हा दोन माता एकमेकांना भेटतात तेव्हा काय गप्पा होतात तुम्ही काही बोलता का नाही भेटल्यावर?
तुम्ही सासू आहे का सून आहे? हां, सून आहे. मग सुनेला जर सून भेटली तर काय गप्पा होतात सांगू नका इथे. हल्ली कीर्तनकार त्याच गप्पा मारतात. हर ज्या गोष्टी रोज आम्ही घरामध्ये चालू ते कशाला सांगायच्या कीर्तनात असो, प्रत्येकाचं स्वातंत्र्य. तर सून सुनेला भेटली तर काय करते? सासूची निंदा करते. दोन शेतकरी भेटले काय करतात? हां, आज काय भाव आहे, ह्याचा भाव कमी झाला का काय, म्हणजे भाव काय चाललाय, पावसा पाण्याच्या गप्पा मारतात. त्याचप्रमाणे जे संत असतात ते संत जेव्हा कोणालाही भेटतात, तुष्यंतीच रमंतीच, एक तर ते भगवंताविषयी बोलतात किंवा भगवंताच्या नामामध्ये ते रममाण होतात. म्हणून ज्या वेळेला आपण संतांकडे जातो तेव्हा संतांकडे गेल्यानंतर सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, त्या ज्या सहज गोष्टी बोलतात त्या सुद्धा अत्यंत महत्वाच्या. सहज बोलणे हित बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. करोनी सायास शिकविती याचा आपल्याला विचार करायचा नाही. सहज बोलणे हित उपदेश, त्यांचं सहज बोलणं सुद्धा हितकारक स्वरूपाचं असतं, आपल्याला इष्ट असतं. पण ते जरी सहज बोलले तरी पुढचं महत्वाचं आहे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. ऐकता गोष्टी म्हणजे काय? नुसतं या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडायचं असा त्याचा अर्थ नाही. ऐकायचं म्हणजे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जर आपण त्याच्याकडे लक्ष देऊन व्यवस्थित शांत चित्ताने ऐकू तर त्याचा परिणाम काय? परमार्थ पोटी दृढावे. त्याचा परिणाम काय? तर पोटामध्ये परमार्थ हा दृढ होतो. परमार्थ पोट काय संबंध काही कळत नाही. पोटाकरता परमार्थ करणारे अनेक आहेत, पण पोटामध्ये परमार्थ दृढ होतो म्हणजे पोटात काय गच्च बिच्च बसतो असं काय? तर पोट हा जो शब्द आहे, तर पोट हा शब्द संत वाङ्मयामध्ये अंतःकरण या अर्थाने येतो. मधुरावाणी ओठी
ठिकाणी सुद्धा पोट शब्द आहे तो कशाच्या अर्थाने? अंतःकरण या अर्थाने. म्हणून परमार्थ पोटी दृढावे. परमार्थ पोटी दृढावे याचा अर्थ परमार्थ त्यांच्या अंतःकरणामध्ये दृढ होतो. कोणाच्या? जे त्यांचं सहज बोलणं ऐकतात त्यांच्या अंतःकरणामध्ये परमार्थ हा दृढ होतो. लोक अनेक म्हणतात परमार्थ दृढ झालाय, परमार्थ दृढ करतो, दृढतेने परमार्थ करतो किंवा आम्ही परमार्थ करतो. पण जेवढे लोक असं म्हणतात की आम्ही परमार्थ करतो त्यांना आपण विचारावं की परमार्थ करता ठीक आहे, परमार्थ शब्दाचा अर्थ तरी काय? परमार्थ करणाऱ्या बऱ्याच लोकांना परमार्थ या शब्दाचा अर्थ सुद्धा माहीत नसतो. मग परमार्थ काय डोंबलं करणार? काही उपयोग नाही. परमार्थ करण्यापूर्वी परमार्थ शब्दाचा अर्थ समजून घेतलं पाहिजे. परमार्थ करणं म्हणजे नेमकं काय हे समजलं पाहिजे. कीर्तन करणं, प्रवचन करणं हे काही परमार्थ नाही आहे. जे परमार्थाचं ते बहिरंग लक्षण आहे, पण परमार्थाची अंतरंगता ध्यानात घेतली पाहिजे. परमार्थ शब्दाचा अर्थ काय? तर परम अशा प्रकारचा जो अर्थ त्याचं नाव आहे परमार्थ. अर्थ शब्दाचे अनेक अर्थ आहेत, पण या ठिकाणी अर्थ शब्दाचा अर्थ इच्छा असा आहे. तर परमार्थ म्हणजे परम अशा प्रकारची इच्छा. परम म्हणजे काय? शेवटची. शेवटची इच्छा त्याचं नाव काय? परमार्थ. आता ज्या लोकांना काही गुन्हे केल्यामुळे फासावरती लटकवलं जातं तेव्हा फाशीवरती देण्याच्या आधी त्यांना काय विचारतात? तुझी शेवटची इच्छा काय? तर ती शेवटची इच्छा नाही बरं का. या ठिकाणी शेवटची इच्छा म्हणजे ज्या इच्छेनंतर दुसरी कोणतीही इच्छा राहत नाही. कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तम. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, अशा प्रकारची जी इच्छा म्हणजे ज्या इच्छेच्या परिपूर्तीनंतर कोणत्याही प्रकारची इच्छा शिल्लक राहत नाही त्या इच्छेचं नाव आहे परमार्थ. किंवा परमार्थ म्हणजे काय सांगताना महाराज सांगतात परमार्थ महान. चरण भावया जतनहि उपाय लाभाचे. जोडी म्हणजे काय? देव म्हणजे काय? चरण म्हणजे काय? त्याचा विस्तार करत नाही. परमार्थ हे महाधन आहे, जेणेकरून भगवंताची आपल्याला प्राप्ती होते, त्याचं नाव आहे परमार्थ. म्हणजे भगवत प्राप्तीचा जो मार्ग आहे तो मार्ग आपल्या अंतःकरणामध्ये दृढ होतो. म्हणून सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. अनुतापासी दुणीव चढे वैराग्य वाढे चढोवडी. तुका म्हणे वाढे भाव संचरे स्वानुभव निजांगे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. अभंगाचा भावार्थ झालेला आहे असं समजून आपण संप्रदायपूर्वक भजन करू आणि राहिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये राहिलेल्या 2 चरणांचा थोडक्यामध्ये विचार करून ही सेवा पूर्ण करू. ज्याला देवाने 2 हात दिलेत आणि 1 तोंड दिलंय अशा सगळ्यांनी माझ्याबरोबर प्रेमपूर्वक भजन करायचं आहे. ज्याला हातही नाही आणि ज्याला तोंडही नाही त्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही.
सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. त्यांचं सहज बोलणं जरी ऐकलं तरी आपल्या अंतःकरणामध्ये परमार्थाच्या विषयी असलेले विचार हे दृढ होतात, पक्के होतात. मग परमार्थाचे विचार दृढ होतात, परमार्थाचे विचार पक्के होतात म्हणजे नेमकं काय घडतं त्याचं स्पष्टीकरण निळोबा राय तिसऱ्या चरणात करतात. अनुतापासी दुनिवत अनुतापासी दुनीव चढे वैराग्य वाढे चढोवडी. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. निळोबा राय सांगतात परमार्थ त्याच्या अंतःकरणामध्ये पक्का होतो म्हणजे काय तर पहिली गोष्ट अनुतापासी दुनीव चढे. दुनीव म्हणजे काय दुप्पट. अनुताप हा दुप्पट होतो आणि अनुताप दुप्पट झाल्याचा परिणाम वैराग्य वाढे चढोवडी. त्याच प्रमाणामध्ये वैराग्य वाढायला लागतं. या ठिकाणी दोन गोष्टींचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. अनुताप म्हणजे काय त्याचा विचार केला पाहिजे आणि अनुतापाचा आणि वैराग्याचा नेमका संबंध काय त्याचा विचार केला पाहिजे. साधकांनी आपल्या जीवनामध्ये जो परमार्थ करणारा साधक आहे त्या साधकांनी ज्ञानेश्वरी वाचावी वाचू नये त्याचं स्वातंत्र्य आहे. रामायण भावार्थ रामायण वाचावं न वाचावं त्याचं स्वातंत्र्य आहे. जगद्गुरु तुकोबारायांची गाथा वाचावी न वाचावी त्याचं स्वातंत्र्य आहे. माऊलींची गाथा वाचावी न वाचावी त्याचं स्वातंत्र्य आहे. पण एक ग्रंथ असा आहे की प्रत्येक साधकाने तो ग्रंथ वाचलाही पाहिजे आणि तो आचरणातही आणलं पाहिजे. त्या ग्रंथाचं नाव आहे चिरंजीव होय. फक्त 42 ओव्या. किती? 42 ओव्या. आणि त्या 42 ओव्या आचरणात आणणं हे अत्यंत कठीण आहे. आणि तो ग्रंथ कोणाकरता जो साधक या साधनेमध्ये प्रवृत्त झालेला आहे त्याच्यासाठी. आणि त्या ग्रंथामध्ये शांतीब्रह्मनाथ महाराज अनुतापाविषयी सांगतात. त्या अनुतापाचे कैसे रूप नित्य मरण जाणे समीप न मनी देह अल्प सुख. महाराज सांगतायत की अनुताप म्हणजे काय तर अनुताप शब्दाचे अनेक अर्थ आहेत. अनुताप या शब्दाचा अर्थ पहिला अर्थ आहे पश्चात्ताप. अनु म्हणजे पश्चात आणि झालेला ताप म्हणजे नंतर झालेला डोक्याला ताप त्याचं नाव आहे पश्चात्ताप. पण पश्चात्ताप आणि अनुताप ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. पश्चात्ताप मानवाचं अवनयन करतो. पश्चात्ताप हा माणसाला खाली घेऊन जातो तर अनुताप हा माणसाचं उन्नयन करतो. परमार्थामध्ये अनुताप हा अत्यंत महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे तर थोडंसं स्पष्ट शब्दात सांगतो की परमार्थामध्ये अनुताप होणं म्हणजे काय तर पूर्वायुष्यामध्ये
परमार्थाला लागण्याच्या पूर्वी जे काही मी केलं तो निव्वळ गाढवपणा होता असं वाटणं त्याचं नाव आहे अनुताप. लोक परमार्थाला लागतात आणि परमार्थाला लागल्यावर मी पूर्वी हे केलंय, मी पूर्वी त्या केलंय, मग असा होतो तसा होतो, म्हणजे पूर्वायुष्यामध्ये केलेल्या गोष्टींची केलेल्या चुकांची त्याला यत्किंचितही खंत वाटत नाही. आणि यत्किंचितही खंत न वाटता तो परमार्थात प्रवृत्त, तो काय उपयोग. माऊली ज्ञानोबा यांनी अनुतापाचं वर्णन करताना फार सुंदर केलंय. आधी जरी दुराचारी तरी तो सर्वोत्तमची अवधारी, तैसा बुडाला महापुरी नम मृतू निघाला. तिथे सांगतात अनुताप तीर्थी न्हाला न्हाऊनी मज आतू आला सर्व भावे. अनेक प्रकारची तीर्थ आहेत. त्रिवेणी संगम आहे, गंगा माता आहे, यमुनोत्री आहे, गंगोत्री आहे. त्याच्यापेक्षा पुढचं तीर्थ सकळ तीर्थांची धुरे जी का माता पितरे. मातृपितृ हे सुद्धा तीर्थ आहे. पण याही पेक्षा मोठं तीर्थ कोणते तर अनुताप नावाचं तीर्थ आहे. तर अनुताप म्हणजे काय, नित्य मरण जाणे समीप. आपलं मरण समीप आहे असं समजून माणसाने वागलं पाहिजे. ह्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका बरं का. मरण समीप आल्यानंतर लोक चुकीचं वागायला लागतात. अनेक चित्रपट त्याविषयी आहेत. चित्रपट बघू नये पण त्या संबंधाने अनेक चित्रपट पुस्तक आहे की बाबा मरण जवळले, जी ले तेरी जिंदगी. अरे काय जी ले तेरी जिंदगी, काय अर्थ आहे का त्याच्यात. मरण समीप आल्यानंतर माणसाने परमार्थाची घाई केली. करावी तातडी परमार्थ. भागवताचा जो जन्म झालाय तो कशा करता झालाय. राजा परीक्षितीला मरण जवळ दिसत होतं आणि या मरणाच्या जन्माच्या चक्रातनं सुटण्याकरता भागवताचा जन्म. म्हणून नित्य मरण जाणे समीप म्हणजे मरण समीप आल्या तर काय करायचं ते कर, असा त्याचा अर्थ नाही. मरण समीप असल्यामुळे तू चांगली गोष्ट कर. एक कालच त्या विषयाविषयी मी चिंतन सांगितलं. रामायणामध्ये प्रसंग आहे. रावण हा शेवटी जेव्हा रामरायाचं आणि रावणाचं युद्ध होतं तेव्हा ते युद्ध झाल्यानंतर शेवटी मरणाच्या अगदी उपांत्य क्षणाचा हा प्रसंग आहे. तो त्या मृत्यूच्या शय्येवरती पडलेला होता. काही क्षणात तो जाणार असं जेव्हा झालं त्यावेळेला रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला जवळ बोलवलेलं आहे आणि लक्ष्मणाला जवळ बोलवून रामचंद्र प्रभू सांगतायत की बाबा रे, आता हा रावण मृत्यूशय्येवरती पडलाय, काही क्षणातच तो जाणार आहे. पण असा जरी रावण असला तरी तो रावण हा महाज्ञानी आहे, दशग्रंथी आहे, राजनीतीचा ज्ञाता आहे. आणि असा असल्यामुळे तू रावणाकडे जाऊन त्याच्याकडनं राजनीतीचे काही धडे तू शिक. मी लागलोय मरायला आणि तू धडे शिकायला आला असं नाही रावण सांगत. आणि रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला सांगतायत की लक्ष्मणा, तो जरी राक्षस असला, तो जरी आपला शत्रू असला तरी सुद्धा तू त्याच्याकडे योग्य पद्धतीने जा. त्या ठिकाणी परिप्रश्नेन सेवया. समागम म्हणजे काय तर सम्यक पद्धतीने सद्गुरूंकडे जाणं. त्या ठिकाणी बराच विचार आहे. आता वेळेची मर्यादा असल्यामुळे सांगत नाही. श्रोत्रियम समित पाणीम ब्रह्मनिष्ठम. समिधा घेऊन जायच्यात. कुठल्या साधन चतुष्टयाच्या समिधा घेऊन जायच्यात असो. पण तुला जेव्हा त्या रावणाकडे जायचं तेव्हा पद्धतीत एखाद्या माणसाला एखादी गोष्ट जर मागायची असली तर पद्धतीत मागितली पाहिजे का कशी मागितली पाहिजे. पद्धतीत मागितली पाहिजे. तू त्याच्याकडे जाताना ताठ मानेने बाण्याने जाऊ नकोस, विनम्र होऊन तू त्याच्याकडे जा. असं जेव्हा रामप्रभू लक्ष्मणाला सांगतात तेव्हा लक्ष्मण रावणाकडे जातो आणि तो विचारतो की बाबा रे, मला राजनीती तू सांग. सगळ्या गोष्टीने सांगत पहिलीच गोष्ट सांगतो. रावण लक्ष्मणाला सांगतात की बाबा रे, चांगली गोष्ट करायचं जर तुझ्या मनामध्ये आलं तर ती गोष्ट पुढे ढकलू नकोस, ती लगेच कर. हिंदीमध्ये एक म्हण आहे, कल करे सो आज, आज करे सो अब. म्हणजे चांगली गोष्ट करायचं मनामध्ये आल्यानंतर ती लगेच करावी आणि वाईट गोष्ट जर करायची मनामध्ये आली तर ती पुढे ढकलावी. नित्य मरण जाणे समीप. म्हणजे जर परमार्थ करायचं आपल्या मनामध्ये आलं, चांगलं करायचं मनामध्ये आलं तर ते लगेच चांगलं केलं पाहिजे. आम्ही कधी मरणार आहे काय माहिती नाही. म्हणून नित्य मरण जाणे समीप, न मनी देह अल्पसुख. कठोपनिषदामध्ये हा विचार फार सुंदर आलेला आहे. श्रेयश्च प्रेयश्च विविनक्ती धीरा. यमराज
आणि नचिकेताचा तो संवाद आहे अत्यंत मर्मपूर्ण अवघड अशा प्रकारचा संवाद आहे. तर त्या ठिकाणी यमराज त्या नचिकेताला सांगतायत श्रेय आणि प्रेय यांचा जो विचार करतो आणि प्रेयाचा परित्याग करून श्रेयाकडे जातो म्हणजेच काय, न मनी देह अल्पसुख. देह सुख हे कसं आहे, अल्प आहे. थोडंसं शास्त्रीय परिभाषेमध्ये सांगायचं झालं, राऊत महाराज कसं होतं, जरा अवघड शब्द जे आहेत ना, आता मी जे कीर्तनामध्ये बोलतो ते मला 100% बरोबर बोलता येत नाही. का बोलता येत नाही, कारण की तत्त्वज्ञान सांगायचं असेल तर ते त्याच भाषेमध्ये सांगितलं पाहिजे. पण गंमत काय होते, आपण जर तत्त्वज्ञान सांगायला लागलो आणि तत्त्वज्ञानाच्या भाषेतच सांगायला लागलो तर लोकांना ते समजत नाही. मग कीर्तनाचा उद्देश काय, काहीतरी तत्त्व त्यांच्याकडे पोचावं एवढाच आपला उद्देश आहे. म्हणून तत्त्वज्ञानाच्या भाषेत सांगायला लागलं तर कोणाला काही समजत नाही आणि त्यांना समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर चुकीचं सांगितलं जातं. सगळी ही तारेवरची कसरत आहे. तर जे सुख आहे ते अल्प आहे. तर शास्त्रीय परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर ते सुख कसं आहे, परिच्छिन्न आहे. आणि परिच्छिन्न अशा प्रकारचं जे देह सुख आहे त्या देहसुखाकडे न जाता शाश्वत अशा स्वरूपाचं जे आत्मसुख आहे त्याच्याकडे घेऊन जाणारं जे साधन आहे त्याचं नाव आहे अनुताप. अनुतापासी दुणीव चढे कशानी, काय महाराज कशाने दुणीव चढतीये सांगा, आता तुमचं लक्ष आहे का नाही सांगा. आता अनुतापाला दुणीव का चढली, उत्तर द्या, आत्ताच विषय झाला. हा, अनुताप दुप्पट का झाला, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, त्यांच्या गोष्टी सहज ऐकल्या की त्याचा काय झाला, अनुताप दुप्पट झाला. आणि अनुताप दुप्पट झाल्यानंतर त्या अनुतापाच्या दुपटीचा परिणाम काय, वैराग्य वाढे चढोळी. वैराग्य वाढत आहे. अनुताप आणि वैराग्यांचा काय संबंध आहे, शांतीब्रह्मनाथ महाराजांनीच त्या चिरंजीव पदामध्ये सांगितलंय की वैराग्याची बीजभूतता अनुतापाला आहे. म्हणजे वैराग्याचं बीज काय, अनुताप आहे. विवेक चूडामणी श्रीमदाद्य शंकराचार्यांचा फार सुंदर ग्रंथ आहे. आणि त्या विवेक चूडामणीमध्ये त्या अनुतापाचा आणि वैराग्याचा विचार सांगताना श्रीमदाद्य शंकराचार्य सांगतात की वैराग्य हे 3 प्रकारचं आहे, तीव्र, तीव्रतर आणि तीव्रतम. आता तुम्हाला सगळ्यांना मी विचारतो, तुमच्या जवळ वैराग्य आहे का नाही, हो का नाही. ज्याच्याकडे आहे त्याने हात वर करा, ज्याने नाही त्याचा हात खाली करा. आहे का नाही, प्रत्येकाकडे वैराग्य आहे पण ते तीव्र स्वरूपाचं आहे. तुम्हाला इथे यावंसं वाटलं, तुम्ही आला कीर्तनामध्ये, आता तुम्ही सगळे आला कीर्तनात, तुम्ही कीर्तनाला आले तेव्हा तुमच्या घरी काही अडचण होती का नाही, होती. काहीतरी काय दूध तापवायचं राहिलं असेल किंवा अजून काही झाडायचं राहिलं असेल किंवा आपल्या पतिराजांना अजून जेवायला घालायचं राहील, काहीतरी अडचण होती. पण अडचण असली तरी सुद्धा ती टाकून तुम्ही इथे आला म्हणजे तुमच्या मनामध्ये थोडंसं वैराग्य आहे. पण तुम्हाला म्हटलं आता सगळंच टाकून द्या आणि परमार्थ करा, तर कोण तयार होईल. आता इथे असं जर मी सांगितलं तर बसलेले लोक निघून जातील. म्हणजे आपल्या मनामध्ये वैराग्य पण ते कसं आहे, तीव्र आहे. थोडंसं वैराग्य वाढलं की माणूस घरामध्ये कितीही अडचणी असल्या तरी अडचणी टाकून वारीला येतात. मग वारीला जो येतं त्याचं वैराग्य कसं आहे, तीव्र तरस स्वरूपाचं आहे. आणि सगळं सोडून जो परमार्थामध्ये प्रवृत्त होतो तीव्र तमस स्वरूपाचं वैराग्य. म्हणजे अनुताप जर कमी असेल तर तीव्र वैराग्य, अनुताप थोडा जास्त असेल तर तीव्रतम, आणि सर्वोत्कृष्ट अनुताप असेल तर तीव्रतम स्वरूपाचं वैराग्य आहे. म्हणजे अनुताप हा वैराग्याचं बीज आहे. आणि जसं बीज तसा वृक्ष. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आता सगळं हायब्रिड झालंय. मग शुद्ध बीज आणि त्याचं रसाळ फळ, त्याचं गोमटं फळ. आता तुम्ही शेती करणारे किती लोक आहेत, ज्यांच्याकडे घरी शेती असं किती लोक आहेत, हातवर करा, करा ना हातवर. का लाजायचा काय, म्हणजे जवळजवळ शेती सगळ्यांच्याकडे आहे. मग तुम्ही स्वतः शेती करणारे किती लोक आहेत, हातवर करा. वा. आता तुम्ही जे तुमच्या शेतामध्ये पिकवतो ते खाणारे किती लोक आहेत, कोणी खात नाही. पण एक गंमत सांगतो तुम्हाला की बीज सगळं निकृष्ट झालंय, धान्य सगळं निकृष्ट झालंय. म्हणून प्रत्येका शेतकऱ्याने, मी सुद्धा आता निश्चय केला आहे, मी पण शेतकरी आहे. पण मी शेतकरी कुठला माहिती का, बांधावरचा शेतकरी आहे.
मी माझं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर 3 वर्ष पूर्ण वेळ शेती केलेली आहे. तर शेतकऱ्यांनी स्वतः खाण्यापुरतं तरी पिकवलं पाहिजे. त्याचं कारण सांगतो की शुद्ध बीज राहिलेलं नाही, सगळीकडे भेसळ आहे. मी परवाच आमच्या मागे एका कीर्तनात सांगितलं, परत तुम्हाला सांगतो. शेंगदाण्याचं तेल आपण सगळेजण खातो. कोणी अशामध्ये शेंगदाण्याची खरेदी केली का, तेल खरेदी केले का? कोणी केलं असलं सांगा, कोणी केलं का? आणले का नाही तेल अशात घरी? हां, माता वर्ग तुम्ही आणले का नाही तेल? काय भाव आहे तेलाचा? हां, किलो एका किलोला किती रुपये? 170 रुपये. म्हणजे शेंगदाण्याचं तेल 170 रुपये किलो आहे साधारण. आता शेंगदाणा काय भाव आहे? 140 रुपये. 1 किलो जर शेंगदाण्याचं तेल काढायचं असेल तर 3 किलो शेंगदाणा लागतो. म्हणजे 140 गुणिले 3, 14 दुने 14 त्रिक 420 रुपयाचे शेंगदाणे लागतात. मग 420 रुपयाचे शेंगदाणे घेऊन त्याच्याकरता पुन्हा तेल, त्याचा घाणा, सगळे कष्ट करून किती रुपयाने विकतात? 170 रुपये. म्हणजे किती तोटा आहे? एवढा तोटा पत्करून कोणी विकेल का? मग एवढा तोटा पत्करून विकता त्याचा अर्थ काय? कुछ तो काला है या पूरा सब कुछ काला है, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून बीज शुद्ध राहिलेले नाहीये, शुद्ध बीज अजिबात राहिलेलं नाही. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पुरतं तरी पिकवलं पाहिजे, ते खाल्लं पाहिजे. जर तुम्हाला रोगराईपासून वाचायचं असेल तर, जर वाचायचं असेल तर खुशाल खा, आम्हाला काही म्हणणं नाही. माझं थोडं, तुमचं शरीर आहे, तुमचंच वाया जाणार आहे, माझं शरीर आहे, माझं वाया जाणार आहे. म्हणून बीज योग्य पाहिजे. म्हणून अनुताप जर योग्य असेल तर अनुतापासी दुनी वचढे वैराग्य वाढे चढोवडी. ते वैराग्य हे खूप वाढायला लागतं. आणि या वैराग्य वाढीचा परिणाम सरते शेवटी काय होतं ते महाराज शेवटच्या चरणात सांगतात. वाढे भाव संचरे जांगे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. निळोबराय सांगताय की त्या संतांच्या सहज बोलण्याचा परिणाम काय? निळा म्हणे वाढे भाव, भाव वाढतो. काय बरं असतं का वाईट असतं भाव वाढणं? हां हां, बरं असतं. आणि तुम्हाला विचारतो भाव वाढणं बरं आहे का वाईट आहे? हे लोक वाईट म्हणतात, तुम्ही म्हणतात चांगलं. खरं काय तर कशाचा वाढतो त्याच्यावरती अवलंबून आहे. या भाव शब्दाचे अनेक अर्थ आहेत. कीर्तनकारांचेही भाव ठरलेले आहेत. ते काही हे सांगण्याचं स्थान नाही, म्हणून मी आपल्याला सगळ्यांना अनुभव असेल त्याचा. तर भाव शब्दाचे अनेक अर्थ आहेत. एखादा माणूस जर आपल्याकडे लक्ष देत नसेल तर आपण काय म्हणतो, किती भाव खातो. भाव हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. आपण शेतकरी सगळे आहात. जगामध्ये
एकच पदार्थ असा आहे की ज्याचा भाव उत्पादक न ठरवता घेणारा ठरवतो. आपण ऊस निर्माण करतो, तयार करतो, पिकवतो, पण भाव कोण ठरवतं? घेणारा ठरवतो. ही जर गोष्ट बदलली ना तर शेतकऱ्यासारखा सुखी माणूस जगामध्ये कोणी राहणार नाही. म्हणून भाव वाढणं चढणं या ठिकाणी हा जो भाव शब्द आहे तो भाव शब्द भावना किंवा श्रद्धा या अर्थाने. निळा म्हणे वाढे भाव, त्यामुळे श्रद्धा संपन्न होतो. आणि श्रद्धा संपन्न झाल्यामुळे संचरे स्वानुभव निजांगे, त्याच्या ठिकाणी स्वानुभवाचा निजांगामध्ये संचार होतो. आता ते संचार वगैरे आपल्याला काही मान्य नाही बरं का वारकरी संप्रदायाला. माझ्या अंगामध्ये संचार आला ते आपल्याला अजिबात मान्य नाही आहे. ते संचार विचार सगळे नाटकं असतात बरं का, कोणावरही टीका नाही बरं का, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या वारकरी संतांना हे संचार वगैरे काही मान्य. कशाचा संचार होतो? अनुभवाचा, आपल्या स्वानुभवाचा संचार होतो. म्हणजे आपण जे आहोत तेच होतो. म्हणून संचरे स्वानुभव निजांगे, कधी? सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. म्हणून मानवी जीवनामध्ये आल्यानंतर आपण सत्संगती केली पाहिजे. जर आपण सत्संगती करू तर सत्संगती केल्यानंतर त्यांच्या सहज गोष्टींचा होणारा परिणाम अनुताप, वैराग्य, श्रद्धा संपन्नता हे मानवी जीवनाची कृतकृत्यता करून देण्यास, मानवाला मोक्षापर्यंत घेऊन जाण्यास समर्थ आहे. म्हणून माऊली ज्ञानोबारायांना, जगद्गुरु तुकोबारायांना आणि ज्यांच्या अभंग आपण चिंतना करता घेतला त्या निळोबारायांना प्रार्थना करायची की आमच्यामध्ये सुद्धा संत सन्मुखता होऊ द्या आणि संत आम्हा सन्मुख होऊ द्या, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून या चिंतनाला विराम द्यायचा आहे. उद्या सकाळी श्री रामचंद्र प्रभू 550 वर्षाच्या नंतर आपल्या स्वस्थानी विराजमान होणार. म्हणून आपण सगळ्यांनी एकदा श्रीरामचंद्र प्रभूंचं भजन करू. म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम.
Sare